त्या विषयावरती बोलणार आहे. प्रस्तावित करताना त्यांचं वाक्चातुर्य कळलं की त्यांनी मला वेळेच्या मर्यादा आधी घालून दिल्या. तरी जास्त वेळ बोलणार नाही. आता हल्ली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 50 मिनिटाच्या लेक्चरला मुलंही बसत नाही, त्यामुळे मुळात मुलं बसतच नाही, त्यामुळे 50 मिनिटं बोलायची वेळ नाही. प्रामुख्याने आज सगळ्यांना इथे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जे काही पुरुष आहेत त्यांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वर्षभर निरनिराळी कामं ते घरात करत असतात, तशी कंपनी पण करत असतात. त्या सर्वांना शुभेच्छा आणि मी माझं बोलणं चालू करतो. जनरली बऱ्याच ठिकाणी ऐतिहासिक विषयाची लोकांना अपेक्षा असते. लोकांना वाटतं की शिवाजी महाराज बोलण्यामध्ये लढाई आली, तलवारी आल्या, घोडे आले, त्याच्यानंतर ते फिरता बांधूचे डोळे, किंची डोळे म्हटल्यावर सगळेजण उठतील वगैरे, 2-4 घोषणा. तर आता तो काय राहिला नाही. आता औरंगजेब गेला, अफजल खान नाही आहे, शाहिस्ते खान नाही. आता घरी गेल्यावर कोणाची बोटं वगैरे तोडायची असं काय आहे का? अशी आता वेळ राहिली नाही. त्यामुळे आता येणाऱ्या काळासमोरची आव्हानं वेगळी आहेत. घरी गेल्यानंतर आता बाबा जाता जाता काही सरदार भेटणार आहेत, त्यांच्यावर पुढे उद्याची गोळी मागायची असं काही नाही. आता जी काही लढाई राहिली ती रेल्वे ट्रेन म्हणजे जी लोकल आहे ती आणि आपली लढाई राहिली. त्यामुळे आता काही अशी आव्हानं आपल्यासमोर नाही आहे. तर तत्पूर्वी कर्तृत्व आणि समाज ह्याच्याकडे जाण्याआधी ज्या गायकांनी इथे जे गायन सादर केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि शिवाय सगळ्यांनी टाळ्या खुल्या दिल्याने वाजवा. फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर वाजवण्यासारखं वाचू नका. खुल्या दिल्याने बहुतेक आपण टाळ्या वाजवणं विसरतोय आणि आपण एक गोष्ट विसरतो की आपण अंध आपण आहे. ते अंध नाही आहे, तर कलेला घेऊन ते आपलं आयुष्य जगतायत. हे पण एक खूप मोठी गोष्ट आहे. कारण आता मुळात समाजात कलाकार हे कमी शिल्लक राहिले, त्यामुळे त्यांच्या मागे अंध कलाकार असं म्हणून त्यांची कलाकारी हे करू नका किंवा त्यांची कलाकारी खाली आणू नका, त्याचा स्तर बिघडवू नका. ते कलाकार आहे, त्यामुळे कलाकाराला कलाकार म्हणूनच हाक मारा, त्यामुळे त्याला अंध कलाकार वगैरे म्हणू नका. ही एक माझी विनंती तुम्हाला. आता मी माझ्या विषयाला जातो. मी काही तुम्हाला ऐतिहासिक एखादा पोवाडा वगैरे गाऊन दाखवणार नाही. मी काही साधे सोपे सरळ प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. माझ्या प्रश्नांसाठी इथे प्रत्येकजण क्वालिफाईड आहे, त्यामुळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे काही नाही आहे. सगळेजण त्याची उत्तर देऊ शकतात. ओके. आपल्या वडिलांचं नाव कोणाकोणाला माहिती आहे? हात वरती करा. प्रामाणिकपणे हात वरती करायचं आहे प्लीज. सगळ्यांना माहिती आहे, अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्या आजोबांचं नाव कोणाला माहिती आहे? हात वरती करा. जुनी पिढी जास्त हात वरती करणार मला माहिती आहे. नवीन ओके. पणजोबांचं नाव ताट हात वरती करा. विचारलं तर नंतर अडचण नको. बरं, पणजोबांच्या वडिलांचं नाव म्हणजे खापर पणजोबा. बघा, हात कमी शिल्लक राहिले. तरुण पिढीतले 1-2च हात वरती आहे, बाकीचे आठवत असतील. आता ज्यांच्या घरी परंपरा आहे की आजोबांचं नाव मुलाला द्यायची तिथे काय अडचण नाही, ते लोक देऊ शकतात, पण बाकी लोकांना थोडंसं अडचण. आता खापर पणजोबांच्या आजोबांचं नाव, खापर पणजोबांच्या आजोबांचं नाव ठीक आहे, उत्तम. आता त्यांच्या आजोबांचं नाव विचारतं मग ते अतर्क झालं काहीतरी, ज्याला तर्क म्हणता येणार नाही. बरं, 6 पिढ्या गेल्या आणि त्यांनी माझ्या विषयाला हात घातला, मला काय प्रश्नच नाही. 6 पिढ्या गेल्या. 6 पिढ्यांपूर्वीच्या आपले तेंडुलकर, पाडगावकरांची नावं आपल्याला लक्षात नाही, पण 350 वर्षापूर्वीच्या छत्रपती शिवाजींचं नाव हे बारका 4थीतला पोरगा पण सांगतो. हे कसं काय शक्य होतं? तर ह्याला म्हणतात कर्तृत्व. 350 वर्ष कुठली फ्लेक्सबाजी नाही. तेव्हा आता मोबाईल नव्हते, किंवा गडाच्या खालनं फोन लावला त्या वरनं काही 100 मावळे काढून अशी परिस्थिती होती. मग अशा परिस्थितीत कुठल्या एका अशा ह्याच्यावरती हे नाव 350 वर्ष चालत आलं, तर त्याला म्हणतात कर्तृत्व. आता या कर्तृत्वामध्ये अनेक विषय आहेत. कर्तृत्वाची व्याख्या खूप मोठी आहे, आपल्याकडे वेळ खूप मर्यादित आहे, त्यामुळे आपण त्याच्या अजून थोडं पलीकडे जाऊया. आपण आता सध्याच्या काळाकडे येऊया. आपल्याला सगळ्यांना इथे काही पुन्हा प्रश्नोत्तर. सगळ्यात अँड्रॉइड फोन कोणाकोणाकडे? स्मार्टफोन ज्याला म्हणतात, अति स्मार्टफोन. आता हल्ली अति स्मार्टफोन असला की मग ते जास्त स्मार्ट असं म्हटलं जातं. तर त्यामुळे ओके, ॲपल वगैरे आहे का कोणाकडे? आहे. ॲपल एक दोघांकडे आहे का? ॲपल आयफोन. ओके, ठीक आहे. बरं, त्याच्या पलीकडे जाऊन 4 व्हीलर कोणाकडे आहे? हात वरती करा. ओके, 4 व्हीलर. ओके, आई वडिलांची असली तरी काय हरकत नाही, पण घरात एक 4 व्हीलर आहे. ठीक आहे. मुंबईमध्ये स्वतःचा फ्लॅट आहे, हे पण एक मोठं लक्षण आहे. मुंबईत स्वतःचा फ्लॅट असणं ही एक मोठं हे. ठीक आहे. बरं, आणि याच्या पलीकडे जाऊन घरात AC आहे. हात वरती करा प्लीज. मला रिस्पॉन्स आहे तुम्ही सगळ्यांनी. ओके, हरकत नाही. ठीक आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन अजून काही आपल्या इच्छा असतील, पण त्या मी व्यासपीठावरती मांडणार नाही, कारण त्या कर्तृत्व
कर्तृत्वाच्या व्याख्येत बसत नाही. आज आपण हे सगळं बोलत असताना त्याच्यासाठी किती पैसे खर्च केले आपण एका हिशोबात सांगू शकतो की आपण कुठल्या गोष्टीवरती किती खर्च केला, काय खर्च केला. पण या सगळ्या गोष्टी कर्तृत्वाच्या व्याख्येच्या पलीकडे. ह्याची कारण म्हणजे 5-6 मुख्य गोष्टी आपण बघूया ज्या छत्रपतींच्या आयुष्यात आहे, ऐतिहासिक सोडून की ज्या कर्तृत्वाच्या व्याख्येशी येतात. ओके, आपल्याकडे ज्यांचे आई वडील कमवते दोघेही, अशा हातवरती करा जे तरुण आहेत, ज्यांचे आई वडील दोघेही नोकरी करतात. प्लीज, तरुण आहे त्यांचे आई वडील नोकरीच करत नाहीत का? हे तरुण नसलेत ना दोघं जण, जे आई वडील नोकरी करतात की नाही, हात वरती करा ना. मला असतं कशाला? ज्यांचे आई वडील दोघे हात नोकरी करतात हात वरती करा. ठीक आहे. आज स्वाभाविकपणे बऱ्याच जणांना अशी परिस्थिती आहे की यांचे आई वडील दोघेही नोकरी करतात, चांगला पुष्कळचा पगार वगैरे कमवतात आणि आज ती काळाची गरज आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. बरं, त्याच्यानंतर आता आपण परत छत्रपती शिवाजी महाराजांकडे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज कोणाचा मुलगा होता? नाव माहिती आहे? शहाजी राजे भोसले. काय म्हणतात? शहाजी राजे भोसले. म्हणजे राजे म्हणजे तत्कालीन त्यांना दिलेला किताब होता, कळलं? म्हणजे वास्तविक पाहता एका राजाचा मुलगा. म्हणजे त्याला पैशाची वगैरे काही कमी नाही. आता तुम्हालाही नाही आहे कोणाला, अगदी एखाद्याची कंचाळू शकतो, पण त्याला वास्तविक पाहता पैशाची काहीही कमी नाही. आई वडील काय दोन्ही कमवतात. म्हणजे चांगले, तुमचे आता फ्लॅट आहेत मुंबईत, त्यांचे किल्ले होते, त्यामुळे तेव्हाची परिस्थिती अजून वेगळी होती. आपले मुंबईत फ्लॅट आहेत, त्यांचे मोठे मोठे किल्ले होते, त्यामुळे त्यांना काही कमवायची गरज नव्हती. दुसरा हे कमीत कमी घरात आपल्याकडे सगळ्यांकडे एक व्हेकल आहे, म्हणजे कुठलंही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर सगळ्यांवरती घरात आहे, सगळ्यांकडे आहे. चांगली परिस्थिती. ओके. आणि तसंच आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे जाऊया, त्यांच्याकडे तबेले होते, म्हणजे घोडे होते, मग तिही काही कमी करणार नाही. बरं, नित्य नेहमी 2 वेळ चांगलं सुग्रास जेवण असतं. असं घर कुठलं आहे? त्यांच्याकडे नित्य नेहमी 2 वेळ चांगलं सुग्रास जेवण असते, सगळ्यांकडे असतं. चांगली गोष्ट आहे. हां, आता काही वयोमानानुसार काही लोक एक वेळ जेवत असतील, पण बाकी सगळ्यांना 2 वेळ भरपेट जेवतात. असं तर नाही ना कोणाची खूप काही अडचण वगैरे. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 वेळ जेवण मिळत होतं आणि तेही चांदीच्या चमच्याने नाही तर सोन्याच्या ताटात. म्हणजे सगळं एकदम बूट हाताशी. बरं, आपल्या सगळ्यांचा मित्रपरिवार असेल, कट्ट्यावर गप्पा मारायला, म्हणजे जे ज्येष्ठ असतील ते सकाळी फिरायला जात असतील, संध्याकाळी फिरायला असतील, कट्टा असेल, कट्ट्यावर गप्पा मारणं वगैरे होत असेल ना, असं कोण कोण करतो रुटीनमध्ये? तरुण, ज्येष्ठ, बाळ, सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांना करतात, कारण सगळ्यांचा एक परिवार छत्रपती शिवाजी महाराजांचाही होता. किंबहुना त्यांच्या या मित्रपरिवारातच हे सगळे मावळे जे होते ना, ते तानाजी मालुसरे वगैरे काय असे कुठनं निवडलेले सरदार नव्हते, त्यांच्या मित्रपरिवारातच होते, त्यांच्याकडे होता. बरं, आता प्रश्न शेवटचा. मला समाजासाठी काहीतरी करायची तळमळ आहे. बरं, मी आजपर्यंत केलं नसेल, माझं वर्ष 5 असेल, 10 असेल, 20 असेल, पुण्यात 10 वर्षाची मुलं पण गप्पा मारतात, अरे समाजासाठी काहीतरी करायचं आहे. तर कारण ते पुढे आता इथे आल्यानंतर आपण 10 वर्षाचं असू दे, 15 वर्षाचं दे, 20 टाईम, पण मला समाजासाठी काही ना काहीतरी करावंसं वाटतं. केलं हे विचारणार नाही आहे, त्यामुळे तुमची काही पुढे अडचण होणार नाही आहे. असं करावंसं वाटतं. सारस्वत समाजासाठी नाही, समाजासाठी. असं कोण कोण आहे ज्यांना प्रामाणिकपणे वाटतं येत्या काळात मला काहीतरी समाजासाठी करायचं, बस ते काही का असेल ना. आता हळूहळू हात वरती होतात. मला वाटतं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 एक वरती त्यांना वाटतं समाजासाठी काही करावं. इतरांना वाटत नसेल, कदाचित येणाऱ्या काळात वाटायला नाही, हरकत नाही. पण सगळ्या सुखसोयी सुविधा सेम आहे, म्हणजे तुमच्या आणि शिवाजीबाबांच्या सगळ्यांकडे दोन्ही गोष्टी सारख्या आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं सोडून एक पलीकडची वेगळी बाजू निवडली, ते म्हणजे हिंदवी स्वराज्य उभं करणं. हे स्वतःच्या हातात असलेला पैसा, त्याच्यानंतर दररोजचं जेवण, या सगळ्यावर लाथ मारून घोड्यावर बसून फिरणं हे त्यांनी निवडलं. आज इकडनं विरारला गेलं की लोक घामाघूम होतात. 25-30 वर्ष गेली की छाती जड होते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचे होते. 50 वर्षापैकी 30 वर्ष अहोरात्र केल्यावर कसा गेला असेल माणूस? फोटो बघताना छान वाटतं, घोषणा देताना अजून छान वाटतं, पण 30 वर्ष या माणसाने सतत हे केलं. म्हणजे एका बाजूला चांगलं असलेलं जीवन आणि दुसऱ्या बाजूला कठीण असलेलं जीवन, या दोघांमध्ये त्यांनी निवड केली ती कठीण. सगळ्यात पहिले कर्तृत्वाचा हा भाग येतो की निवड करायला कर्तृत्वासाठी वयाच्या मर्यादा नाही. तुम्ही समाजासाठी काही काम करणार असाल तर समाज तुमची वाट बघतोय, आतुरतेने तुम्ही ते काम करा. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडे वेळ मर्यादित आहे, एका लहानशा आयुष्यात काय काय करावं. बरं,
1 मिनिटं सगळ्यांना मननासाठी वेळ देतो. सगळ्यांनी आपलं बालपणापासूनचं आयुष्य 1 मिनिटं मनात आठवा. तुम्ही आजपर्यंत काय काय केलं आठवा सगळ्यांनी, प्लीज माझ्यासाठी सगळ्यांनी आठवा. 1 मिनिटं डोळे बंद करा आणि 1 मिनिटं आठवा मी आजपर्यंत लहानपणापासून काय काय केलं. मी काय हिप्नोटाईज वगैरे करत नाही, घाबरून नाही. डोळे बंद करा आणि फक्त एवढं आठवा की मी लहानपणापासून काय काय केलं. म्हणजे काय नोकरी केली असेल, त्याच्यानंतर काय अजून केलं असेल, काही चांगलं काम केलं असेल तर जरूर आठवा, कारण चांगलं काम पॉझिटिव्ह असतं. आठवा सगळ्यांनी शांतपणे आठवा की मी लहानपणापासून काय काय केलं. वृद्धांसाठी तो पट मोठा आहे, तरुणांसाठी लहान आहे, पण आठवा मी चांगलं काय काय केलं लहानपणापासून. नोकरीत असेल, सगळ्या गोष्टी. एक चित्र डोळ्यासमोर बघ, असं चित्र की ज्यात तुम्हाला सगळा पट दिसला पाहिजे एका फ्लॅशबॅक सारखा. आता मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय केलं. हा, एका छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 50 ते 60 किल्ले बांधले. हा, आणि जिथे किल्ले बांधलेले होते त्या सगळ्या किल्ल्यांचा मेंटेनन्स सांभाळून ते किल्ले पूर्व म्हणजे परिस्थितीत आणले. काम नंबर 1. त्याच्यानंतर जवळपास 2दा सुरतेची स्वारी केली. अख्खं स्वराज्य सुमारे 35 वेळा पायाखाली त्यांनी हिंडलं. म्हणजे कुठपासून कुठपर्यंत होतं. कोल्हापूर, पुणे, पुण्यातले 12 मावळ, तिथपासनं नाशिक, नाशिकपासनं पुन्हा सुरू आलं की जुन्नर, जुन्नरपासनं परत तुम्ही सोलापूरपर्यंत गेलात आणि सोलापूरपासनं कर्नाटकच्या सीमेवरनं पुन्हा तिथपर्यंत. असं किती वेळा. 33 वेळा. आपण सगळं काम एकदा बोलून बघूया. 50 ते 60 किल्ले बांधले. त्याच्यातले 2 किल्ले अजरामर आहेत. त्याच्यामध्ये अशी कन्स्ट्रक्शन आजपर्यंत झाली नाही. आजचा रोड गेलेला उद्या खराब होतो. का होतो तो आजच्या राजकारण्यांना माहिती. पण 35 वर्ष बांधलेले जवळपास सुमारे 150 किल्ले मी स्वतः पायाने करून आले. मी बघितले. अजूनही चिराचिरा ढळल्याने गाणी लिहायला आज जिथे लिहिली गेली का लिहिले, कारण असं म्हणजे कर्तृत्व आहे. त्याने करूनच असं दाखवलं की त्या कर्तृत्वावर किती करुणे असली तरी ती कमी आहे. तर हे काय काय केलं तर 50-60 किल्ले बांधले आणि सुमारे स्वराज्यामध्ये 200-250 किल्ले होते. सगळ्या किल्ल्यांचा कारभार त्यांनी एक हाती बसून सांभाळला. आणि जेव्हा महाराज मोहिमेवर असायचे तेव्हा त्यांच्या मातोश्री जिजाऊ या स्वतः तो कारभार सांभाळायचा. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे आरमार उभं केलं. आरमार म्हणजे काय साधी गंमत नाही. वादळी वाऱ्यात असू दे किंवा भर गरमीत असू दे किंवा हिवाळ्यात असू दे, कोकणासारख्या किनारपट्टीमध्ये जिथे आपल्याला आपण वाचतो वर्षातनं 2-3 वेळा बुडल्याच्या येतात, अशा ठिकाणी बुडल्याच्या घटना कानावर येतात. अशा ठिकाणी त्यांनी काय केलं, भव्य आरमार उभं केलं. आणि त्या आरमारात किती होत्या. साधारणपणे 10 ते 15 मोठ्या नौका, सुमारे 60 ते 70 साध्या म्हणजे मध्यम त्यांच्या नौका आणि नुसती तराका होती की जवळपास 100 ते 150च्या घरात तराका होती. हे त्यांनी उभं केलं. त्याच्यानंतर काम नंबर 3, सुमारे 1 लाख सैन्याचा शिवाजी महाराज पगार करत होते आणि सर्वजण सुखी होते. तेव्हा त्या स्वराज्यामध्ये कुठेही काही अशा अनुचित घटना घडल्या नाहीत, कारण नियम पाळणं हे अत्यंत बंधनकारक होतं. आजच्या काळामध्ये काय होतं, जो नियम मोडतो त्याला खूप मोठेपणा मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सांगितलं असताना घोड्यावर हेल्मेट घालून बसायचं तर कंपल्सरी बसावं लागलं असतं, नाही तर नेऊन फेकलं असतं काहीतरी महाराजांनी. कारण तेव्हा नियम कठोर होते. जीवावर काय खूप कधी गोष्टी सांगता येत नव्हतं, पण आज ते पाळलं जात नाही. म्हणजे बघा 100 ते 200 किल्ले, भव्य ते दिव्य आरमार, त्याच्यानंतर 1 लाखपेक्षा जास्त सैन्याचा पगार, अख्खा स्वराज्याचा मुलूक सुमारे 33 वेळा पायाखाली हे करून काढला. राजगड किल्ला ते स्वतःच्या आयुष्यामध्ये कमीत कमी 100 ते 150 वेळा चढले उतरले असतील. हा, अजून काही गोष्टी सांगू पुढे, काय आवश्यकता आहे. आता तुम्हाला काही भरपूर वैचारिक खाते दिले, तुलना करून बघा की आपण किती काम करतो, एखाद्याने समाजासाठी किती करावं हृदयाची. आता त्यांनी एक अत्यंत सुंदर हे गायलं, त्याला मी द्वंद्वगीत म्हटलं, ते म्हणजे वेणात मराठे वीर दौडले सांगतात. खरं हे भावगीत आहे, कारण ह्याच्यात जे भाव म्हटले ना ते कुठल्याच हृदयात म्हटले नाही आणि ते कधीच म्हटले नाही. जेव्हा एक छत्रपती शिवाजी महाराज एका माणसाला सांगतात, जो सरदार म्हणजे तत्कालीन त्याला म्हटलं पाहिजे गृहमंत्री, प्रतापराव गुजर म्हणजे कोण, तत्कालीन गृहमंत्री. आत्ताचे गृहमंत्री तुम्ही काय बोलू नका, पण तत्कालीन गृहमंत्री जे काय असतील ते गृहमंत्र्याला जेव्हा राजा सांगतो की जोपर्यंत त्या बैलोत खानास तू धुळीस मिळवत नाही तोपर्यंत माझ्याकडे येऊ नकोस, मला तोंड टाकू नको. एका वाक्याचा मनात भिडलेला राग घेऊन ते 7 जण निघतात. रिकबीत घातले पाय म्हणजे काय, आज रिकबीत पाय घालायचं म्हणतात तर गुडघे देखील तवरणार नाही. तेव्हा रिकबीत क्षणाचा विचार करता रिकबीत पाय घातले, एका ह्याच्यावर ते जाऊन त्या घोड्यावर बसले 7 जण निघाले. नेसरीला मी स्वतः जाऊन आलोय. 7 तलवारी त्या नेसरीला स्मारकाच्या इथे उभ्या आहेत. वर्षातनं कधीतरी कोणतरी येतं, 2 फुलं घालतात, ही आमची परंपरा आणि आज आम्ही साजरा करतो महाराष्ट्रात. हे कर्तृत्व. ह्या कर्तृत्वात आता राहिल्या नाही शिल्लक. अशी किती कर्तृत्व आज समाजामध्ये घडत आहेत. आज सारस्वत समाजाने किती कर्तृत्व समाजाला दिली. पाडगावकर, मंगेशकर आज फक्त नावं घेऊ शकतात.
खरा कला जोपासणारा सारस्वत शिल्लक राहिलेला नाहीये, की जो कर्तृत्ववान आहे कलेच्या ह्याच्यावरती आणि समाजासाठी झोपून घेऊन काम करणारा सारस्वत शिल्लक राहिलेला नाहीये. आज या महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्ताने मला एवढंच सांगावं लागतं की कर्तृत्व घडवणं आणि कर्तृत्वाबद्दल कपोकल्पित गप्पा मारणं ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. कर्तृत्व घडण्याकरता सर्वप्रथम जे आमच्या पिढीला मिळालं ते दुसऱ्या पिढीला देता आलं पाहिजे, याला म्हणतात कर्तृत्व. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व जेवढं बघितलं जातं तेवढं जिजाऊंच्या कर्तृत्वाकडे बघितलं जात नाही. खरं ते एका आईचं कर्तृत्व आहे, आईने त्या पोराला घडवला आणि त्याच्यामुळे आज किती इकडे असलेल्या बंधुभगिनी असा विचार करतात की माझा मुलगा मी पुढे जाऊन देशासाठी देईल. देशासाठी नाही दिला, प्रत्येकाने सैन्यामध्ये सहभाग जाऊन त्यांना आवश्यक नाहीये, पण समाजासाठी माझा मुलगा सर्व काम करू शकेल असं कोणाकोणाला इथं वाटत नसेल तर याच्या पुढे जाऊन तो वाटायला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांमधनं घडणारं ते कर्तृत्व, अशी किती कर्तृत्व येणाऱ्या काळात आमच्या समाजाकडनं समाजाला दिली जातील. दोन्ही बाजूला समाजच आहे. एका बाजूला फक्त सारस्वत समाज आहे जो आमचा समाज आम्ही म्हणतो, आणि दुसऱ्या बाजूला अथांग सागरासारखा पसरलेला समाज आहे जो समाज आमच्यासारख्या सारस्वत समाजाकडे आशेने बघतो. या समाजाला कोण देणार? छत्रपती शिवाजी महाराज घडले, झालं, इतिहास झाला. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायी डीजेवर गाणी लावून रस्त्याने फिरत असतात. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट बघायला किती मुलं जातात? सैराटच्या गाण्यावरती 17 मुली धांगड दिंगड करत मुले मुली नाचतात. ही परंपरा आम्ही देणार आहे? हा संस्कार येणाऱ्या पिढीला आम्ही देणार आहे? मग आम्ही कोण देणार आहे? मग हे कर्तृत्व घडणार कुठलं? तर हे कर्तृत्व घडण्यासाठी प्रत्येक सारस्वत समाजाच्या मेळाव्यामध्ये एक कमीत कमी व्याख्यान असावं आणि विचार मंथन तिथे व्हावं अशी इच्छा मी या व्यासपीठावर व्यक्त करतो. कमीत कमी एक व्याख्यान झालं पाहिजे. कारण मी दादरमध्ये जाऊन जे सारस्वत लोक बघितलेत, मी स्वतः दादरमध्ये राहिलेलो आहे, जो सारस्वत समाज मी बघितलेला आहे तो सारस्वत समाज म्हणजे विद्रोही, सगळ्यांच्या विरुद्ध उभं राहून काम करणारा, प्रवासच्या विरुद्ध दाराने जाणारा आणि समाजासाठी झटून काम करणारा सारस्वत मी बघितलंय. या सारस्वत समाजाने समाजाला दिलेले अनेक उत्तम शिक्षक, अनेक उत्तम कलाकार, अनेक उत्तम ज्याला म्हणू शकता तुम्ही प्राध्यापक असतील, मॅनेजर्स असतील, कंपन्यांमध्ये मोठमोठे पदाधिकारी असतील, हे दिले. पण ह्या सारस्वत समाजाने याच्या पुढे समाजाला देण्याची गरज आहे ते उत्कृष्ट समाजसेवक. छत्रपतींचं, आणि मला माहिती आहे, मला हा पूर्ण विश्वास आहे, मला माहिती आहे की सारस्वत समाज हा येत्या काळात परिवर्तनाची नांदी नक्की ठरणार आहे. आणि या सारस्वत समाजामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की जे पुढे जाऊन समाजाला दिशा दाखवू शकतात. मित्रांनो, कर्तृत्व हे सारस्वत समाज अत्यंत उत्कृष्ट घडवून दाखवू शकतो हा विश्वास तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. पण संसाराच्या चकोडीच्या बाहेर निघायला आपलं मन हे तयार होत नाही. कारण आज तुलना चालली आहे ना, शेजारच्या घरात एसी आला, माझ्या घरात अजून डबल एसी कसा येणार? पूर्वी घराच्या बाहेर चपला दिसायच्या, घराच्या बाहेर चपला ठेवता येत नाही कारण विश्वास नाही कोण कधी उचलून घेऊन जाईल, त्या चपला घराच्या आतमध्ये आल्या. आज घरामध्ये राहतो तेव्हा सकाळी नवरा बायको दोघे कामावर निघतात, संध्याकाळी घरी येतात, समाजाबद्दल कुठल्याही घरात चर्चा होत नाही किंवा संवेदनशील मन राहिलेलं नाही. असा सारस्वत समाज मी बघितलेला नाही. आपल्याला असा सारस्वत समाज करायचा आहे की जो छत्रपतींसारखी, छत्रपतींच्या जीवनामध्ये मी इतिहास वाचायचा खूप प्रयत्न केला, इतिहास मला जमेल तेवढा वाचला, पण छत्रपतींच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट मला जी खूप जास्त हे केली आणि ती गोष्ट तुम्हालाही भावेल ती म्हणजे संवेदना. संवेदना. एखादा घटक जेव्हा समाजामध्ये मागे पडत असतो तेव्हा दुसरा घटक त्याच्यासाठी काम करतो, त्याच्यासाठी लागते ती संवेदना. ही संवेदना कुठेतरी आपल्या मनामध्ये जेव्हा निर्माण होईल तेव्हा कर्तृत्ववान समाज निर्माण होण्याकरता कुठेतरी एक पोषक वातावरण तयार होईल. आणि माझ्या सर्व बंधू भगिनींना जे पितृतुल्य व्यक्तिमत्व इथे आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की येणाऱ्या पिढीला तुम्ही मार्गदर्शक करा, मार्गदर्शक बना आणि त्यांना आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत त्या तुमच्या नातवांना, मुलांना तुम्ही नक्की सांगा. पुस्तकांचा जो अमूल्य ठेवा सारस्वत समाजाने अनेक वर्ष आपल्याकडे जोपासला आहे. आज एक सारस्वत समाजाच्या कुठल्याही घरी गेला आणि पुस्तकं दिसली नाही असं होणार नाही. तो अमूल्य ठेवा आज आपल्या मुलांना. मला अजूनही आठवतं की दादासाहेब रेगेंची बालपण पुस्तकं द्यायची परंपरा होती. तुम्हाला वाटते का? द्या, तुम्ही द्या. वाढदिवसाला छत्रपतींची पुस्तकं द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची द्या, फुलेंची द्या, कोणाचीही द्या. चांगलीची पुस्तक किंवा अगदी एपीजे अब्दुल कलामांची पुस्तक द्या. तो जेव्हा समाजाच्या पुढे उभे राहील ना तेव्हा कर्तृत्ववान व्यक्ती बनणार. नाहीतर तुमची सुद्धा मुलं तयार होतील, चांगल्या तालमीत जातील, चांगल्या नोकऱ्या करतील, चांगलं कमवतील, पण समाजामध्ये 350 वर्ष लक्षात राहील एवढं नाव ते कमवू शकणार नाही. त्यांच्या कंपनीत त्यांचं नाव लक्षात राहील, त्यांच्या टीमला त्यांचं नाव लक्षात राहील, पण 350 वर्ष नाव लक्षात राहणं हे अत्यंत अवघड आहे. आणि हे नाव जोडण्याकरता किंवा हे नाव आणण्याकरता लागतं ते कर्तृत्व. सगळ्यांना आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि
कर्तृत्व या विषयावर नक्की जाऊन स्वतः वैयक्तिक चिंतन करावं. तुम्हाला मार्गदर्शन करण्याएवढा मी मोठा नक्कीच नाही. आणि अशा व्यक्ती आणि ज्यांची आतापर्यंत वाचून झाली असतील त्यांनी स्वतः पुरतं मर्यादित न ठेवता पुढच्या पिढीला वाचू लागली अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. ज्या कर्तृत्वाची 3.5 वर्ष लक्षात राहिलेलं आहे असं कर्तृत्व 15 मिनिटात का 20 मिनिटात सांगणं हे कठीण होतं. पण एक 10-2 तास त्याच्यावर बोलावं